तर मंडळी, सर्वप्रथम गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज गुढीपाडवा विशेष नैवेद्यासाठी बनवलेल्या पदार्थांची थाळी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। सोबतच स्पेशल गोडामध्ये बनवलेली श्रीखंड पुरी, त्याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। देवाची पूजा करून आपल्या शेगडीला मस्तपैकी हळदी कुंकू घातलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली। तर सर्वात आधी आपण श्रीखंडाची तयारी करतोय। तर इथे मी अर्धा किलो दही घेतलं होतं, व्यवस्थित मोजून घेतलंय मी। आता आपल्याला हे दही आहे त्यातील जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यासाठी मी काय केलंय, खाली एक बाउल ठेवलाय आणि त्याच्यावरती असं कॉटनचं जे एकदम सुती कापड येतं ना ते ठेवलंय। सगळं दही त्याच्यामध्ये घातलंय। आता आपल्याला याची छान अशी गाठ मारून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित चारी बाजून कापड आहे ते व्यवस्थित पकडायचे। मी डबल घेतलंय कारण खूप पातळ होतं हे। जर तुम्ही जाडवालं घेताय ना तर सिंगल घ्या, नाहीतर खूप वेळ लागतो पाणी निघायला। आता याची केअरफुली अशी टाईट गाठ बांधून घ्यायची आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आणि वरती अशी ताणून पकडली तर तुम्हाला मी दाखवते थेंब थेंब करून कसं यातील पाणी गळतंय। तर असं तुम्हाला पाणी काढायचं असेल ना तर कुठेतरी असं उंचावरती बांधून ठेवायचं। तासा 2 तासामध्ये छान असं पाणी निघतं। किंवा ही माझी पद्धत वापरलात तरी चालेल, याने लवकर पाणी निघायला मदत होते। खाली एक बाउल ठेवायचा, वरती चाळण ठेवून ही गाठ बांधलेली पोटली आहे ना ती ठेवायची आणि त्याच्यावरती कोणताही असं जड म्हणजे कोणतीही अशी जड वस्तू ठेवायची। मी ते खलबत्ता असतो ना तो ठेवलाय, याने खूप असा ओझापणा जाणवतो त्याला आणि पटकन पाणी निघायला मदत होते। आता अर्धा ते पाऊण तास मी असंच याला बाजूला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण केसरचं दूध तयार करून घेऊया। म्हणजे अगदी जरासं 4 ते 5 चमचे दूध घेतलंय मी। कोमट असं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केशरच्या काड्या आहेत ना त्या घालून ठेवायच्यात। जर ओरिजिनल केशर असेल ना तर कलर सुटायला फार वेळ लागतो, त्यामुळे सर्वात आधी ही प्रोसेस करून ठेवायची। छान असं मिक्स करून घेतलं ना की हळूहळू त्याचा कलर सुटायला सुरुवात होते। आणि दूध जर कोमट असेल ना तर बऱ्यापैकी लवकर कलर सुटतो। तर कोमट दुधामध्ये मी याला भिजवून छान असं मिक्स करून बाजूला करून ठेवते। इकडे जवळजवळ तासभर झाला होता। आता आपण चेक करूया यातील सगळं पाणी निघालंय का। बाउलमध्ये बघू शकता त्या पाण्याच्या अंदाजावरून कळतंय की सगळं पाणी व्यवस्थित यातील निघालंय। आता आपण याची गाठ आहे ती काढूया। व्यवस्थित अशी गाठ काढायची आणि श्रीखंडासाठी दह्यातील पाणी व्यवस्थित निघालंय किंवा दही एकदम व्यवस्थित तयार आहे का हे ओळखण्यासाठी एक ट्रिक आहे। जे आपण पोटली बांधलेली असते ना ती गाठ ओपन केल्यानंतर आपल्याला ते तळ हातावरती किंवा प्लेटवरती घ्यायचंय। अगदी पनीरचा पीस निघाल्यासारखं सरळ निघालं ना ती परफेक्ट आपलं दही तयार झालं असं समजावं। याने काय होतं, एकदम मार्केटसारखं घट्ट श्रीखंड तयार होतं। जर पाण्याचं प्रमाण असेल ना दह्यामध्ये तर श्रीखंड असं पाणी पाणी होतं आणि खाताना फारशी मजा येत नाही किंवा तो फील येत नाही, त्यामुळे पूर्ण पाणी निघणं गरजेचं आहे। आता आपल्याला एक जास्तीची स्टेप करायची आहे जेणेकरून एकदम स्मूथ आपलं श्रीखंड तयार होतं। अशा प्रकारच्या चाळणीतून आपल्याला हे सगळं म्हणजे दही आहे ना ते गाळून घ्यायचं आहे। मी स्पॅच्युलाने ट्राय केलं पण ते जमलं नाही, पण चमच्याने बघू शकता अगदी इझी ते निघलंय। अशा प्रकारे म्हणजे आपण असं चाळून घेतलं ना त्याच्यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत आणि अगदी स्मूथ श्रीखंड तयार होतं। त्यामुळे जास्तीची जरी असली तरी ही स्टेप नक्की करून घ्या, रिझल्ट एकदम छान जाणवतो। बघू शकता अगदी स्मूथ असं आपलं हे श्रीखंड बनून तयार झालेलं आहे। आता आपल्याला याला फ्लेवर द्यायचा आहे। जे आपण दूध ठेवलं होतं ना केसरच्या काड्या मिक्स करून, त्याला कलर किती बघा छान सुटलाय। म्हणजे वेळ दिला ना की मस्त कलर सुटतो। एकदम गडबडीत आपण जर त्याला भिजवलं असेल ना तर कलर सुटत नाही। तर इथे मी सगळं दूध आहे ते जरा जरा करून याच्यामध्ये ॲड केलंय आणि हलक्या हाताने याला मिक्स करून घेतलंय। सगळ्या त्या दह्यामध्ये ना हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। सगळं दूध छान मिक्स झालं की आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर ॲड करायची आहे। पिठी साखर वाटतानाच मी याच्यामध्ये वेलची आणि जायफळ घातलं होतं, त्यामुळे त्या दोन्हीचा फ्लेवर याच्यामध्ये येतो। आता मोठ्या आकाराचे 4 चमचे पिठी साखर मी याच्यामध्ये घातले। साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गोडी तुम्हाला किती आवडते श्रीखंडाची त्याच्यावर डिपेंड राहतं की तुम्ही साखर याच्यामध्ये किती घालणार आहात। पण एवढ्या सगळ्या चक्क्यासाठी ना अगदी परफेक्ट आहे मोठे 4 चमचे साखर। अगदी मार्केटमध्ये मिळतं ना तसं हे चवीला होतं। आता याला एका डायरेक्शनमध्ये छान असं हलक्या हाताने फिरवत फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या श्रीखंडाला व्यवस्थित साखर लागली ना की बघू शकता त्याचं टेक्स्चर किती एकदम परफेक्ट आलेलं आहे। आता आपल्याला याला गार्निश करण्यासाठी खूप गोष्टी आहेत। मी ते पिस्ताने गार्निश करते, तुम्हाला हवं तर आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्ही वापरू शकता। आणि चमच्यामध्ये घेऊन बघायचं
सहज अजिबात पडत नाही आहे. अगदी परफेक्ट मार्केटसारखं श्रीखंड आपलं तयार झालं आहे. मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आहे आणि सोबतच बाकीची सगळी तयारी किंवा बाकीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आहे. मी त्याचे 1-2 क्लिपच तुमच्यासोबत शेअर केलेत आणि श्रीखंडाचीच पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. बघू शकता पुऱ्या किती छान मस्त फुगलेल्या आहेत. अशा परफेक्ट पुऱ्या बनवायच्या असतील ना तर त्याची फुल रेसिपी मी आपल्या चॅनलवरती आधीच पोस्ट केले, तुम्ही जाऊन चेक करू शकता. अगदी परफेक्ट पुऱ्या तुमच्या बनणार याची मी पूर्ण खात्री देते. आता सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या होत्या, सगळा स्वयंपाक झाला होता आणि मी आता नैवेद्य लावायला घेते. त्याआधी तुमच्यासोबत श्रीखंड पुरीची छोटीशी क्लिप शेअर करते. आता या दिवसासाठी स्पेशल असे मी काय काय पदार्थ केले होते ते पूर्ण तुम्हाला दाखवते. हे काहीसे असे पदार्थ मी केले होते. सगळे पदार्थ शूट करणं पॉसिबल झालं नाही. जर तुम्हाला ह्या पदार्थांमधील कोणता पदार्थ स्पेशली हवा असेल ना तर मला नक्की कमेंट करा. त्याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि कमेंट करून मला हेही नक्की कळवा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. म्हणजे अशाच प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि अशाच व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.